वाळू माफिया सूरज हरिभाऊ शिंदे यास एमपीडीए कायद्याअंतर्गत अटक. पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई. पंढरपूर तालुका पोलीस ठाणेकडून एमपीडीए महाराष्ट्र झोपडपट्टी दादा औषधी द्रव्य विषयी गुन्हेगार वाळू तस्कर यांच्या कृत्यांना प्रतिबंध अधिनियम 1981 कलम 3 कायद्याअंतर्गत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाळू माफिया व सराईत गुन्हेगार सूरज हरिभाऊ शिंदे तालुका पंढरपूर यास एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करून येरवडा जेलीत रवाना केलं. इसम नामे सूरज हरिभाऊ शिंदे, राहणार आणवली, जिल्हा सोलापूर, हा कुठल्याही प्रकारचा वैद्य उद्योगधंदा अगर व्यवसाय करत नाही. पंढरपूर तालुका हद्दीतील मौजे, आजेवाडी, पंढरपूर व शहर आसपासच्या परिसरात भीमा नदी व मान नदी पात्रातून वाळू चोरी करून त्याची विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशांच्या जोरावर परिसरातील सर्वसामान्य जनतेत भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्याच्या कृत्यामुळे पंढरपूर तालुका व शहराच्या आसपासच्या परिसरातील सार्वजनिक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दमदाटी करणं, भीतीचं वातावरण तयार करणं, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रासदायक झालं होतं. सूरज हरिभाऊ शिंदे यांनी पंढरपूर तालुका व शहराच्या आसपासच्या परिसरात दहशतीचं कृत्य करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक असा वाळू तस्कर म्हणून स्वतःला सिद्ध केलं होतं. सदर आरोपी यांच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे अंतर्गत एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये सरकारी कामात अडथळा करणं, चोरी करणं, वाळू तस्करी करणं व सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण करणे असे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत. त्या अनुषंगाने सदर आरोपी विरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करणं व त्याच्या कृत्यांना आळा घालणं अत्यंत आवश्यक असल्यानं सूरज हरिभाऊ शिंदे, वय 26, राहणार आणवली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यास एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांना पाठवण्यात आला होता. दरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांनी एमपीडीए कायद्यातील तरतुदीनुसार आरोपी सूरज हरिभाऊ शिंदे, वय 26, राहणार आणवली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश केल्याप्रमाणे आरोपी यास ताब्यात घेऊन एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करून त्या 26 फेब्रुवारी 2026 रोजी ताब्यात घेऊन अटक करून दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री येरवडा कारागृह पुणे इथं स्थानबद्ध करण्याकामी रवाना करण्यात आला. सदरची कारवाई जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर यांच्या आदेशान्वये पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढगळे, पोलीस निरीक्षक संजय जगताप, एलसीबी सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, API श्रीमती विभावरी रेळेकर मॅडम, ओसी भारत भोसले, विक्रम वडणे, पोलीस उपनिरीक्षक कवितकर ओसी, सहाय्यक फौजदार विजयकुमार गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि शेख स्थानिक गुन्हे शाखा मंगेश रोकडे, दीपक भोसले, पोलीस हवालदार सुहास देशमुख, स्वप्नील वाडदेकर, सागर गवळी, संजय गुटाळ, चालक पोलीस कॉन्स्टेबल हुसेन नदाब, विलास घाडगे, विजयकुमार आवटी, संतोष चव्हाण, पोलीस हवालदार तात्यासाहेब गायकवाड, सुजित उबाळे पाटील, बाजीराव काकडे, सायबर सेलचे पोलीस हवालदार रतन जाधव, वसंत कांबळे यांच्या पथकाने केली.